काय बोलणं चाललंय खोलीत इतका वेळ? या दादड्याला ना जरा जास्तच आठवायला लागलंय. त्या दिवशी घडलं ते सगळं आठवतंय की काय? फिनिश. संपलं मॅम, सगळं संपलं. तुमचं काय हो मॅम? तुम्ही या घरच्या मालकीण आहात, माझ्या बॉस आहात, तुमच्याकडे पैसा आहे. या सगळ्या झमेल्यातून तुम्ही सुटाल, माझं काय? मी ना या नसत्या भानगडीत अडकलोय तुमच्यामुळे. हो, तुमच्यामुळे. हो, आता त्या दादाला सगळं आठवायला लागलंय. आणि जर काही तिथे सांगितलं तर आपलं काय खरं नाही. खरं खरं काय नाही. गप्पा बस जरा. तुम्ही मलाच गप्प करा. एक तर इथे आतमध्ये काय चाललंय कळत नाही. ती स्वीटू कुठे गायब झाली ती दिसत नाही. काहीतरी गडबड आहे. काय गडबड? काय सुरू आहे? काय काय? बरीच गडबड आहे मॅम, सगळी गडबड आहे. आता माझा तर पत्ता कटच आहे. मी काय करतो, मी तिकीट काढतो आणि गाशा गुंडाळून मी गावाला निघून जातो. तुम्ही पण काय करा, तुम्ही ना फ्लाईटचं तिकीट बुक करा आणि उडून चुवा. घाबरला असशील तू, कळलं? मी कोणाला घाबरत नाही. माझं काय कोण वाकडं करणार आहे? मी आहे ना, मी बघते काय करायचंय. आपल्या हातात काही उरलेलं नाहीये मॅम, सगळं संपलंय. तो दादा आपला वाजवणार बाजा. गप्पा बस जरा. काही बडबडतोयस. काही बडबडतो काय? तुम्ही अजूनही मलाच बोलताय. बोला. तिथं तो रॉकी, तुमचे रॉकी सर, ते मला धमकावून गेले. काय धमकावून काय केला? मला म्हणाले, होय तू तो गया होय. लक्ष ठेव जरा, नाहीतर तू तो गया. ती बाई ना शकू. स्वीटू, स्वीटू को देखा किसी ने? नहीं रॉकी, इथे नहीं है स्वीटू. तो मम्मी जी चलो, नलू मौसी, दादा चलो उसे ढूंढते ना. अब तो प्रॉब्लम सॉल्व हो गया ना. अब उसको गुड न्यूज तो देते. चलो. काय? रॉकी, कसली गुड न्यूज? एक्चुअली नलू मौसी, आप लोग जो बात कर रहे थे ना वो मैंने सुनी. तो ओम भाई का इसमें कोई प्रॉब्लम नहीं था ना. दादा ही बोले ना, ओम भाई उसके साथ था. तो चलो ना स्वीटू को बताते. अब तो कोई भी प्रॉब्लम नहीं है ना. अब सब ओके ना. अब उन दोनों की शादी हो सकती ना, कर सकते ना. एक बार ये बात स्वीटू को पता चल जाएगी ना, तो उन दोनों की शादी हो जाएगी. उनको शादी से कोई नहीं रोक सकता. वो दोनों की लाइफ एकदम बल्ले बल्ले हो जाएगी. चलो चलो. क्या हुआ नलू मौसी? दादा क्या हुआ? चलो. आप लोग मोहित का टेंशन मत लो प्लीज. मैं हूं ना, मैं संभाल लूंगा मोहित को. वो एक तो खुद ही इस लव स्टोरी से निकल जाएगा, तो फिर उसको मैं मार मार के ना मम्मी जी. रॉकी, असं काही करू नकोस तू. रॉकी दादा, असं काही करू नका. नहीं, ऐसा नहीं है. मतलब कुछ तो करना पड़ेगा ना दादा. वो तो मेरी सुन लेगा. वो मेरी सुनेगा. वो कुछ नहीं करेगा. प्लीज चलो ना, प्लीज बिट्टू को बताते ना सब, प्लीज. शकू, मी जो विचार करते तोच तू करतेस का? हो, म्हणजे स्वीटूचं लग्न झालंय ना. आता तिला खरं कळलं तर मग कर सब चंगा होगा मम्मी जी. कुछ सब अच्छा होगा. प्लीज. नाही रॉकी, स्वीटूला यातलं काहीही कळायला नकोय. रॉकी, जर स्वीटूला कळलं ना तर ती मोहित रावांसोबत कधीच चुकीचा संसार नाही करू शकणार. पर नल्लू मौसी, वो तो ओम भाई से अभी प्यार करती है ना. मोहित के साथ संसार कैसे करेगी? वो खुश नहीं रहेगी उसके साथ. तिला आता आनंदी राहायला शिकावं लागणार.
लग्नानंतर तडजोड ही करावी लागते मुलींना रॉकी. मागचं सगळं विसरून पुढे जावं लागणार तिला. तिची इच्छा नसेल तरी का? लग्न हे बावला बावलींचं खेळ नाहीये ना. सगळ्यांच्या साक्षीने घेतलेले संस्कार आहेत. 7 जन्माचं नातं आहे. तर ओम आणि स्वीटू कधीच एकत्र येऊ शकणार नाही. रॉकी, नलू बरोबर बोलतीये. आता लग्न झालंय ना त्या दोघांचं. नाही, आपण स्वीटूला काही सांगायला नको ह्याच्यात. रॉकी, स्वीटूला यातलं काही सांगू नका. अरे आप दोनों ऐसे क्या बोल रहे हो? स्वीटू और ओम भाई को मैं खुश देखना चाहता हूँ. मला माहितीये राजा, पण आता स्वीटूला भूतकाळ विसरून पुढे जावं लागेल. तेच योग्य आहे तिच्यासाठी. म्हणून प्रार्थना करा की ती आता मोहितरावांसोबत सुखी राहील. और ओम भाई? तो तिचा भूतकाळ होता. ते विसरून पुढे जाणंच योग्य आहे तिच्यासाठी. अरे आप लोग ऐसे कैसे भूल सकते हो ओम भाई को? असं नाही आहे रॉकी. म्हणजे स्वीटूच्या बाबतीत बोलतीये ती. आपण नाही रे, आपण आहोत ना. ओम बरोबरच आहोत आपण. आपला ओम खरंच खूप धीराच आहे. ना ओमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्वतःचं दुःख विसरून त्यांनी मला सावरलं. सगळं आठवायला त्यांनी मदत केली मला, धीर दिला. आज जर मी सावरलो असेल ना तर ते फक्त ओममुळे. रॉकी, मला ओमला भेटायला जायचं. हाँ चलो मम्मी जी. तुम्ही एवढे ऑकवर्ड का आहात? काय प्रॉब्लेम आहे? आय मीन तुम्हाला एकत्र काम करायचंय. अँड फॉर दॅट यू नीड टू बी फ्रेंड्स फर्स्ट. अवनी, मीट मिस्टर ओम खानविलकर. काज नजरा खालावल्या. तुम्ही ओळखता का एकमेकांना? नाही, पहिल्यांदाच भेटलोय आज आम्ही. होता गुन्हा काय तू सांगना, झाली मला का सजा. पडले जरी प्रेमात मी, झाली मनाला इजा. शेवटली पाकोळी झडली आता, माझी तुझी झाली आपली ही कथा. वेडी आशा मागे पडली आता, माझी तुझी झाली आपली ही कथा. कसला त्रास होतोय मला. हे सगळं आठवून अस्वस्थ का वाटतंय. नाही, मावशी आणि आईनी जर मला असं रडताना पाहिलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. त्यांना मला आनंदात बघायचंय ना, मग मी त्यांच्यासमोर आनंदातच असायला हवं. आले 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 आले. मॉम, मॉम काय झालं? कुठे चालली आहेस तू? अगं अगं, तू अशी रडतेस का? काय झालं? व्हॉट्स रॉंग? हा काय मेलो ड्रामा चाललाय? मला माफ कर, मी चुकले ग. अगं आई म्हणून मी खूप चुकले ग, खूप चुकले. काय काय झालंय काय मॉम? नीट सांगशील का? जे घडलं ना त्याच्यामध्ये त्याची काहीही चूक नव्हती आणि मी त्यालाच दोष देत राहिले बघ. काही चूक नाहीये म्हणजे? अगं तुला माहितीये का, ऐन लग्नाच्या दिवशी ना त्यावेळेला दादा आहेत ना, दादा काय बडबडतेस तू?
म्हणजे दादांची तब्येत खराब झाली होती ना, तर ओम तिकडे धावत पळत पोहोचला आणि मग त्यांना तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, त्यांच्या बरोबर थांबला, म्हणून तो लग्नाला नाही येऊ शकला. आणि मी मात्र ओमला त्याची चुकीची शिक्षा दिली, जी चूक त्याने केलीच नाहीये. आता मला कळतंय ना, त्या परिस्थितीत जे योग्य वाटलं ते त्यांनी केलंय. हो, मी तेच तर सांगत होते तुम्हाला की त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता काय करणार ना, आपण जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता तो विषय संपलाय ना. विषय कसा संपला म्हणतेस तू? नाही ग, विषय नाही संपला. शकू, शांत हो ना, सावर स्वतःला. मॅम मला माफ करा, मला माफ करा. नाही मॅम, मला माफ करा. नाही, माझं चुकलं. मी तुमचा, ओम सरांचा आणि स्वीटूचाही गुन्हेगार आहे. मी चुकीचं वागलो. मला माहित होतं स्वीटू आणि ओम सरांचं खरं खुरं प्रेम आहे, तरी सुद्धा मी लग्नाला उभं राहिलो मॅम. नाही ते काही नाही. आत्ताच्या आत्ता मी स्वीटूला डिवोर्स द्यायला तयार आहे. मोहितराव, आणि इथून गावाला निघून जातो. मला खरंच माफ करा. अरे मोहित, तू काय बोलतोयस? मॅम तुम्ही खरंच काही बोलू नका. मला सगळं कळलंय, मला पटतंय. मीच त्या दोघांच्या मध्ये आलो. मॅम तुम्ही बोलवा, वकिलाला बोलवा आणि आत्ताच्या आत्ता ओम सरांचं आणि स्वीटूचं लग्न लावून टाका. आणि मला जाऊ द्या, गावाला जाऊ द्या. मोहितराव, असं नका बोलू. आई, मी खरं सांगतो, मी आजपर्यंत कधीही स्वीटूवर नवऱ्याचा अधिकार गाजवलेला नाहीये. माझ्यामध्ये आणि स्वीटूमध्ये प्लीज तुम्ही ओम सरांना हे सांगा. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी हात जोडतो. मी पाया पडतो. मी हात जोडतो. नाही मोहितराव, असं बोलू नका तुम्ही. तुझी काही चूक नाही याच्यामध्ये. मोहितराव ऐका ना, हे बघा, जे झालं ते झालं. स्वीटू आता बायको आहे तुमची. देवानेच तुमची गाठ बांधून दिली. त्या नात्याला आता तुम्ही दोघांनी जपलं पाहिजे ना, त्याचा मान तुम्ही दोघांनी ठेवला पाहिजे ना. तुम्ही नका ना स्वतःला दोषी समजू. अरे हे बघा, ओम माझा मुलगा आहे, त्याचं लग्न झालं नाही याचा त्रास मलाही होतोय. पण तुम्ही एक लक्षात घ्या, ओम हा स्वीटूचा भूतकाळ आहे आणि तुम्ही तिचं भविष्य आहात. आज नंतर अशी ना डिवोर्सची भाषा कधी करायची नाही, कारण की लग्नासारख्या पवित्र बंधनाबद्दल असं बोलणं बरं नाही. मोहितराव, तुम्ही आता आमचे जावई आहात. परमेश्वराने आमच्या स्वीटूसाठी तुमची निवड केली आहे आणि हे नातं तर जन्मोल जन्मींचं आहे. आमच्या स्वीटूला मी चांगला ओळखतो. तिला नात्यातल्या मर्यादेचं भान आहे. जे करेल ना ते मनापासून करेल. तुम्ही तिला थोडा वेळ द्या. तुमच्या नवरा बायकोचं नातं ते निभावून घेईल. बाकी जे काही झालं त्यात आमच्या ओंकारवर अन्याय होऊ नये एवढंच वाटतंय मला. म्हणजे माझ्या ओमवर अन्याय होतोय? काय होतं एक्झॅक्टली दादा? काय अन्याय झाला? म्हणजे ओमला काय झालं? काय अन्याय झाला ओमवर? एक मिनिट, तुला श्वास लागलाय का? जरा बस. दादा बोला ना, काय अन्याय काय होतं ओमवर? काय अन्याय काय झाला माझ्या ओमवर? काय त्रास झाला माझ्या ओमला? म्हणजे त्याने केलं ते चुकीचं नव्हतं ना? मी सांगत होते आपण त्याला समजून घ्यायला हवं होतं. मी तायडे, अगं सावर स्वतःला. श्वास लागलाय का तुला? नाही, मी ओके. तू शांत हो, शांत हो. हा, काही झालेलं नाहीये.
तायडे लीव मी आलो. अरे पाणी. मालविका मॅडम, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. हे सगळं वर बसलेल्या करत्या करविताने ठरवलंय आणि त्याच्या मर्जी पुढचं काहीच चालत नाही. माझ्या स्वीटूचं नशीब त्यानेच ठरवलं. माझ्या स्वीटूचं सगळं चांगलं व्यवस्थित कसं होणार हे तोच ठरवणार, नाही का? दादा, कोण काय करणार? काय बोलत होतात तुम्ही? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हणजे तुम्ही काही सांगत होतात का मालविका मॅमना? अगं काही नाही ग, त्या थोड्या निराश वाटल्या मला, तर मी त्यांना सांगत होतो की काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार, हेच सांगत होतो त्यांना. काय कोण? बघू, लक्ष कुठे असतं तुझं वेडा? ये इकडे, इकडे ये, बस बस. ते दे इकडे, बस. काय चांगलंच लागलं रे. तर मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी आणि लावायला आणते काहीतरी. तू मला कुठेही सोडून जाऊ नकोस. मी कशी तुला अशी सोडून जाईन? प्रॉमिस. प्रॉमिस. आयुष्यातून तर क्षणात निघून गेलीस तू स्वीटू, पण मनातून जाता जात नाहीयेस.